कपिल सिब्बल यांच्याकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आलेला आहे आणि आता आजची सुनावणी ही संपलेली आहे। निवडणूक आयोगाच्या एकूणच भूमिकेसंदर्भामध्ये कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केलेला आहे। तसंच पक्षाच्या घटनेसंदर्भात देखील त्यांनी युक्तिवाद केला। शिवसेना पक्ष चिन्हासंदर्भातली आजची सुनावणी संपलेली आहे। 1999च्या घटनेचा उल्लेख कपिल सिब्बल यांनी केला, 2018च्या घटनेचा उल्लेख केला। त्याच्यानंतर शिंदेंची निवड ही संविधानिक कशी असा सवाल उपस्थित करत निवडणूक आयोगाच्या निर्णयावर प्रश्न त्यांनी उपस्थित केले आणि काही प्रश्न देखील त्यांच्याकडून उपस्थित करण्यात आलेले आहेत आणि आजची सुनावणी संपलेली आहे। तर शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भातली आजची सुनावणी संपलेली आहे। कपिल सिब्बल यांच्याकडून निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं। पक्षाच्या घटनेसंदर्भामध्ये कपिल सिब्बल यांनी या ठिकाणी मुद्दे मांडलेले आहेत। तर सुनावणी न घेता थेट पक्ष आणि चिन्ह शिंदे गटाला दिलं असं सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। 2018 मध्ये पक्ष घटनेमध्ये जी दुरुस्ती करण्यात आली त्याला निवडणूक आयोगाची मान्यता होती आणि त्यानुसारच गटनेता म्हणून शिंदेंची निवड करण्यात आलेली होती। 2018चा बदल हा जर असंविधानिक असेल तर मग निवड योग्य कशी असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केलेला आहे। शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भातली आजची सुनावणी ही संपलेली आहे। आज जर आपण पाहिलं तर ठाकरेंच्या शिवसेनेचे वकील कपिल सिब्बल यांच्याकडून युक्तिवाद करण्यात आला, जोरदार युक्तिवाद त्यांच्याकडून करण्यात आलेला आहे। निवडणूक आयोगाच्या निर्णयावर प्रश्न त्यांनी उपस्थित केले। 1999च्या घटनेचा दाखला त्यांनी दिला, 2018च्या घटनेचा उल्लेख केलेला आहे आणि शिवाय कलम 19चं वाचन देखील त्यांच्याकडून करण्यात आलेलं आहे। काही मुद्दे काही प्रश्न कपिल सिब्बल यांच्याकडून उपस्थित करण्यात आलेले आहेत आणि आता आजची सुनावणी संपलेली आहे। तर शिवसेना पक्ष चिन्हासंदर्भातली आजची सुनावणी संपलेली आहे। कपिल सिब्बल यांनी तिसऱ्यांदा हा युक्तिवाद या ठिकाणी केला। प्रत्येक व्यक्ती समाजवादी लोकशाहीवादी असते असं कपिल सिब्बल यांनी न्यायमूर्तींशी चर्चा करताना म्हटलेलं आहे। पक्षामध्ये लाभ घेता नंतर म्हणता की पक्ष लोकशाही विरोधी आहे असा युक्तिवाद देखील कपिल सिब्बल यांनी केला। पक्ष संविधानिक आहे की असंविधानिक हे ठरवण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला नाही असा युक्तिवाद देखील कपिल सिब्बल यांच्याकडून करण्यात आलेला आहे। पुढची सुनावणी आता उद्या होण्याची शक्यता आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहता, आजची सुनावणी ही संपलेली आहे आणि आता पुढची सुनावणी उद्या होण्याची शक्यता आहे। 5 आणि 6 ऑगस्टला सुनावणी झाली होती, त्यानंतर आज ही सुनावणी झाली आहे। त्यानंतर आता उद्या पुन्हा एकदा सुनावणी होण्याची शक्यता आहे। शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भातली पुढची सुनावणी आता उद्या होण्याची शक्यता आहे। सिब्बल यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावर अनेक प्रश्न उपस्थित करत 1999च्या घटनेचा दाखला दिला, 2018च्या घटनेचा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे, कलम 19चं वाचन या ठिकाणी केलेलं आहे। शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भातली आजची सुनावणी ही संपलेली आहे। पुढची सुनावणी उद्या होण्याची शक्यता आहे। या तीनही सुनावणीमध्ये कपिल सिब्बल यांनीच युक्तिवाद केलेला होता। त्यानंतर पुन्हा एकदा आणखी या संदर्भात आणखी काही मुद्दे कपिल सिब्बल मांडणार का याकडे लक्ष असेल। तर आजची सुनावणी संपली असून उद्या पुन्हा सुनावणी होण्याची शक्यता आहे। तर मला आणखी बोलायचं आहे, उद्याची वेळ द्या असं कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। आजची सुनावणी संपलेली आहे आणि आता कपिल सिब्बल यांच्याकडून असं बोललं जात आहे की त्यांना आणखी बोलायचं आहे, उद्याची वेळ त्यांना दिली जावी। ती त्यांना सवय लागलेली आहे, त्यांना माहीत आहे की आम्ही जे काय केलेलं आहे कायदेशीर आहे। मुळात सगळ्यात वाईट एक गोष्ट आहे की आपण पाहताय की जे बाळासाहेबांचं चिन्ह होतं, शिवसेनेचं चिन्ह होतं धनुष्यबाण, यांची मागणी काय पाहिजे की एकनाथ शिंदेंना द्या नाहीतर आम्हाला द्या, परंतु आज ते मागणी काय करतायत, ते चिन्ह गोठवा, तो गोठवा, म्हणजे स्वतःकडे मागत नाही आहेत। म्हणजे बाळासाहेबांचं जे चिन्ह आहे हे गोठवण्याची यांची मानसिकता आहे। या मानसिकतेला खरोखर लोक कंटाळलेले आहेत। तर पुढची सुनावणी आता उद्या होण्याची शक्यता आहे। कपिल सिब्बल यांनी मला आणखी बोलायचं आहे, उद्याची वेळ द्या अशी विनंती कोर्टाकडे केलेली आहे। त्यानंतर शिवसेना पक्ष चिन्हासंदर्भातली आजची सुनावणी संपली असून उद्या सुनावणीची शक्यता। पुढची सुनावणी आता उद्या होण्याची शक्यता आहे। आजची सुनावणी ही संपलेली आहे आणि त्यानंतर मला आणखी बोलायचं आहे, उद्याची वेळ द्या असं कपिल सिब्बल यांच्याकडून सुप्रीम कोर्टामध्ये सांगण्यात आलेलं आहे। पक्षाच्या घटनेसंदर्भामध्ये आज कपिल सिब्बल यांनी मुद्दे मांडलेले आहेत। तर आज काय काय युक्तिवाद झाला ते आपण पाहूया। शिंदे गटाच्या 54 पैकी 35 आमदारांनी निर्णय घेऊन व्हीप बदलला असा युक्तिवाद सिब्बल यांनी केलाय। पक्षातील फुटीचा मुद्दा सोडवण्याचा अधिकार आयोगाला नाही, सिब्बल यांनी युक्तिवादादरम्यान म्हटलेलं आहे। जी फूट पडली ती विधिमंडळ पक्षामध्ये, राजकीय पक्षामध्ये नाही असा युक्तिवाद सिब्बल यांनी केलाय। 1 जुलैला निवडणूक आयोगाकडे अनिल देसाईंनी पत्र दिलं होतं। पक्षामध्ये तानाजी सावंत, गुलाबरावांनी विरोधी भूमिका घेतल्याचा देखील उल्लेख करण्यात आलाय। विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष वेगळा असा उल्लेख सिब्बल यांच्याकडून करण्यात आलाय। आयोगाच्या